श्रीराम समर्थ. एका बाईंच्या घरी एक शंकराचा फोटो होता आणि त्या शंकराच्या चित्रातल्या म्हणजे चित्राच्या डोक्यातून गंगा वाहू लागली. आता हे हळूहळू सर्वांना कळायला लागलं. त्या बाईंच्या लोक पाया पडू लागले. म्हणजे त्यांची उपासना एवढी झाली की चित्रातून गंगा व्हावी आणि त्यामुळे हा चमत्कार आहे आणि म्हणून सगळेजण त्या बाईंच्या पाया पडायला येऊ लागले. आता असं झाल्यानंतर ह्या बाईंची अर्थातच लोक येतात म्हणून उपासना कमी कमी होऊ लागली आणि त्या बाई दुःखाने झिजू लागल्या. हे श्रींच्या कानावर गेले तेव्हा महाराज असं म्हणाले की जेथे उत्कट भावना आहे तेथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतात, परंतु उपासकाच्या भक्तीची भावना नेहमीच तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही. म्हणून उपासकाला मूर्ती चैतन्याचा अनुभव येऊनही पारमार्थिक दृष्ट्या फायदा होईलच असं नाही. त्या बाईंचा फोन आला आणि त्यांनी फोन आला हे श्रींना कळवण्यास सांगितले. तेव्हा महाराज म्हणतात की भावनेची उत्कटता पहिल्यासारखी राहिली नाही, साधनातील सहजता राहिली नाही. सद्गुरूंची प्रार्थना करून पुन्हा त्यांना शरण जावे हाच एक ह्यावर उपाय आहे. आणि तसे केल्यानंतर त्या बाईंना पूर्ण समाधान झालं. म्हणजेच आपण प्रसिद्धीच्या मागे जातो, सिद्धीच्या मागे जातो, हे परमार्थात सिद्धीच्या मागे जायचं नसतं. हाच धडा आपल्याला महाराज सांगतात. श्रीराम समर्थ.